हॅलो नमस्कार मंडळींनो, सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये. आपल्याला काही गोड खावेसे वाटत असेल तर हा पदार्थ आपण नक्की करू शकता. घरातल्याच साहित्यापासून आपण ते बनवू शकतो. म्हणजेच घरातल्या साहित्यापासून आपण अशी भन्नाट रेसिपी करणार आहोत, ते म्हणजे ब्रेड कस्टर्ड, आणि तेही मोजक्या साहित्यात. तर ते कोणीही करू शकते. अगदी सोपे आहे आणि घरच्यांनाही ते आवडणार आहे. तर चला बघूया त्याचे साहित्य. आता त्यासाठी आपल्याला लागेल हे 1/4 आपल्याला साखर घेतलेली आहे. ही कॅरमल करून घ्यायची आहे. आणि आपण ब्रेड घेतले आहे. हे 5 ब्रेड आहेत. त्याच्या मी कडा कापून घेतलेले आहे. त्यानंतर इथे 2 कप दूध घेतलेले आहे. अर्धा कप कस्टर्ड पावडर घेतली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये इसेन्स टाकू शकता. आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे आणि इसेन्स पण आहे. त्याच्यामुळे ही कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये इसेन्स असल्यामुळे आपण इथे इसेन्स टाकणार नाही. आणि याच्यामध्ये अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे. आणि बेक करण्यासाठी आपल्याला एक टीन लागणार आहे. तर एवढंच साहित्य आहे. आणि त्या साहित्यामध्ये आपण हे मोजक्या साहित्यात आपण ब्रेड कस्टर्ड आपण करणार आहोत. तर आता आपण सर्वप्रथम अंड घेऊया आणि त्यामध्ये हे ब्रेडचे स्लाइस आहे हे टाकून देऊया. आता या ब्रेडचे आपण स्लाइस करून घेतले. 5 ब्रेड घेतलेले आहे. त्याच्याकडे आपण कापून घेतलेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण ही अर्धा कप इतकी, मेजरिंग कपने आपण अर्धा कप इतकी साखर टाकणार आहोत. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. त्यानंतर इथे ह्याच कपने इथे ही कस्टर्ड पावडर घेतली आहे. ती पण अर्धा कपच आहे. त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर्स पण टाकू शकता आणि इसेन्स पण आपण त्याच्यामध्ये नंतर टाकू शकतो. आता याच्यामध्ये इसेन्स टाकायची गरज नाही, कारण कस्टर्ड पावडर मध्ये व्हॅनिला इसेन्स असतो. आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत. आता हे 2 कप इतके दूध टाकून घ्यायचे. आता हे आधी तळून घेऊ आणि नंतर त्याच्यामध्ये दूध टाकू. आता हे दूध मी टाकून देते. सगळं दूध टाकायचं 2 कप. आणि हे छान असं मिक्स व्यवस्थित क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत आपण ते वाटून घेणार आहोत. आता ही 1/4 ची साखर आहे. याचा आपण कॅरमल करून घेऊया. गॅस लावून घेऊया. आणि ही साखर आपण याच्यामध्ये टाकून देऊया. पसरून टाकायची. तर ही साखर अशी मेल्ट झालेली आहे. आता ही पूर्ण आपण उकळून घेऊया. म्हणजे याचं कॅरमल तयार करून घेऊया. आता हे आपलं कॅरमल तयार झालेलं आहे. आता आपण ज्या भांड्यात आपल्याला सेट करायचं आहे त्या भांड्यात आपण ते ओतून घेऊया. आता आपण हे कॅरमल आपण सगळ्या बाजूला आपण पसरून घेतोय. आणि थोडं थंड झालं की आपण जे दळलेलं साहित्य आहे ते त्याच्यामध्ये आपण टाकून देऊया. आता आपण जे दळलेलं आहे ते साहित्य ते आपण याच्यामध्ये सगळं पोर करून घेऊ, म्हणजे टाकून देऊया. आता आपण गॅस लावून घेऊ आणि 20 मिनिटासाठी आपण हाय फ्लेमवरती याला वाफून घेऊया. झाकण ठेवून आपण 20 मिनिटासाठी आपण वाफून घेऊया. असं उंच झाकण ठेवायचं आणि गॅस असा हाय फ्लेमवर ठेवायचा आणि 20 मिनिटासाठी आपण ते वाफून घेऊया. आपले 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ते पाहूया. सुरीने आपण ते व्यवस्थित पाहून घेऊया. झालं. तर आता आपण गॅस बंद करून देऊया आणि याला थंड करूया आणि नंतर आपण डिमोल्ड करूया. आता आपलं हे थंड झालं असेल तर पाहूया. थंड झालेलं आहे. तर आता आपण ह्या
त्याच्या सगळ्या कडा आपण सोडून घेऊया. आता ही डिश आता आपण ते कट करूनही पाहूया. अशा प्रकारे हे आपलं ब्रेड कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे. अगदी साध्या सोप्या आणि काही साहित्य लागत नाही याला. अगदी थोडक्या सामानामध्ये हे तयार झालं आहे. खाण्यासाठी अतिशय उत्तम आणि खूप छान असं हे लागतं. तर हे अवश्य करून पहा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.